महायुतीच्या 3 चाकातले आता नटबोल्ट निकाल लागलेले आहेत। जनता काढणारच आहे, परंतु आता हळूहळू नटबोल्ट टायर एक एक बाजूला झालेले आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत या ठिकाणी दिसून येईल। ही अनैसर्गिक युती ही लोकांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा मान्य नाही। आणि कागलमधून मला वाटते सुरुवात झालेली आता महाराष्ट्रामध्ये अनेक विधानसभा मतदारसंघात अशा पद्धतीचं वातावरण आपल्याला या ठिकाणी दिसून येईल। आपलं काय बोलणं झालं काय? नाही, काल त्यांचा मला फोन आलता, ते भेटायला त्या ठिकाणी येणार आहेत। आम्हाला महाविकास आघाडी म्हणून निश्चितपणे त्यांचं स्वागतच आहे। नाही, शेवटी महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक आम्ही या ठिकाणी लढतोय। मागच्या वेळी सुद्धा मी सांगितलं की शेवटी राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता येणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे। नाही, मला वाटते त्यांची कोंडी ऑलरेडी झालेली आहे। मुख्यमंत्र्यांनी त्यांची कोंडी केलेलीच आहे। मुख्यमंत्र्यांनी त्यांची कोंडी ऑलरेडी केलेली आहे। आणि आता कारण की आज समरजित गाडगेंचं स्टेटमेंट बघितल्यानंतर लक्षात येते की त्यांनी बोललेलं आहे की देवेंद्रजी फडणवीसांच्या कानावर गोष्ट घातल्या असं मी ऐकलं। त्यामुळं आता त्यांची कोंडी मुख्यमंत्र्यांनीच केलेली आहे या महायुतीमध्ये, हे सगळ्यांना आता कळून चुकलेलं आहे। सभाजित रायांच्या चर्चा आहे, ते देखील आपल्याशी कॉन्टॅक्टमध्ये असल्याचं बोलतात। नाही, के.पी. पाटील साहेब आणि अनेक मंडळी महाविकास आघाडीच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये आमच्याबरोबर येण्यास उत्सुक आहेत। त्यामुळे सगळ्यांशी चर्चा करून ते मतदारसंघ कुठल्या पक्षाला जातात याच्यावर आम्ही योग्य तो निर्णय निश्चितपणे घेऊ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।